सापाशी खेळणं, त्याची मस्करी करणं किंवा सापाबद्दलचं अज्ञान तुमच्या जीवावर बेतू शकतं. कारण अशीच काहीशी घटना बारामतीमधल्या सांगवी इथं घडली आहे. सापाशी खेळणाऱ्या युवकाला सापानं दंश केल्याची घटना घडली आहे. या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की हा युवक सापाला पकडतोय. सापाला पकडल्यानंतर त्यानं आपल्या हातात त्याला घेतलं आणि हा युवक इतक्यावरच थांबला नाही, तर त्यानं मग हा साप स्वतःच्या गळ्यात घातला आणि बाईकवर स्वार होऊन मस्ती करू लागला. आणि याच मस्ती दरम्यान गळ्यात असलेल्या सापानं या युवकाला दंश केला. आणि विशेष म्हणजे पोलिसांच्या समोर हा सगळा प्रकार सुरू होता. हा साप विषारी होता. या घटनेनंतर त्या युवकावर तात्काळ उपचार करण्यात आले आणि त्याचा जीव वाचला. मात्र अशा अतिउत्साही सर्पमित्रांवर कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्रांकडून होती. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर सर्पमित्र राहुल लोणकर आहेत. राहुलजी, जर तुम्ही दृश्य बघितली असतील किंवा बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल, एखाद्या सर्पमित्राकडून अशा प्रकारचं वर्तन खरं तर अपेक्षित नाहीये. एखाद्या प्राणी जरी मित्र असला तरी अशा प्रकारे खेळणं योग्य वाटत नाही. आपल्या याच्यावर मत काय आणि अशा याच्यावर कारवाई व्हावी का? कारवाई व्हावी तर कशा प्रकारची व्हावी? सदर झालेली घटना ही खरंच गुणास्पद आहे किंवा वाईट वाटतं आमच्यासारख्या खऱ्या प्राणी मित्रांना. आम्ही जे निसर्गामध्ये काम करतो मॅडम, त्यामध्ये महत्वाचा जीव जो आहे, स्वतःचा जीव वाचवण्याचा हा तर महत्वाचा आहेच, पण त्याबरोबर त्या प्राण्याचा पण जीव. सदर घटना पाहता त्या मुलाने किंवा त्या इसमाने त्या प्राण्याचे कुठल्याही पद्धतीने म्हणजे जे पकडायचे नॉर्म्स आहेत ते कुठलेही पाळलेले नाहीयेत. ते म्हणजे अगदी बेफिकिरी असेल किंवा जो समाजाला दाखवायचा जो स्वतःचा म्हणजे दिखाऊपणा जो आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि ही जी बेफिकिरी आहे ती अगदी अशी जीवावर बेतू शकते. खरं. ठीक आहे राहुल, धन्यवाद बोलल्याबद्दल. राहुल लोणकर आपल्या बरोबर होते. आणि एखाद्या सर्पमित्राकडून अशा प्रकारे सर्पाबरोबर खेळणं आणि तेही आपल्या जीवावर बेतू शकतं, अशा प्रकारे खेळणं हे निश्चितच निंदनीय आहे. अतिउत्साही सर्पमित्रावर आता कारवाईची मागणी अशा प्रकारे प्राणीमित्रांकडून होतीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.